सलामीसाठी अजून पाहिजे तसं नाही हॅलो सलामीची जोडी मैदानात सुदेश पाटील आणि कल्पित पाटील सलामीचे षटक घेऊन मला वाटते माहेर स्पोर्ट्स संघाकडनं अभिजित मोरे राईट हँड ओव्हर दी विकेट मारा करतोय सुदेश आणि कल्पित स्ट्राईकला सुदेश आहे पाहूया पुन्हा एकदा या सामन्याची सुरुवात दुसरा सामना या डीपीएल मधला मास्टर माइंड वर्सेस माहिर स्पोर्ट्स अतिशय तुल्यबळ संघ खेळतायत पुन्हा एकदा या डीपीएल मध्ये हळूहळू प्रेक्षकांची मांदियाळी या मैदानावरती पाहायला मिळते आतापर्यंत जवळजवळ 30 ते 35 हजार प्रेक्षक या मैदानात दाखल झाले आहेत पहिला चेंडू खेळलाय हलक्या हाताने पिंट्या पाटीलनं चेंडू जातोय गलीच्या दिशेने एक धाव इथं पूर्ण केली जाते अतिशय दमदार अशी सुरुवात आपल्या या पर्वाची पाहायला मिळाली महालक्ष्मी स्पोर्ट्स वर्सेस आरोही स्पोर्ट्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये आरोही स्पोर्ट्स संघ विजयी झालाय दुसरा षटक घेऊन मला वाटतंय अभिजित तयार आहे समोर आहे तो कल्पित पाटील बाप बेट्याची जोडी मैदानात पाहूया कल्पित पहिल्या चेंडूवरती काय पराक्रम गाजवतोय सुंदर अतिशय सुंदर असा चेंडू खेळलाय कल्पितना चांगला फटका होता सागर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारलेला मला वाटतं आता बाप से बेटा सवाई होतो का पाहायचा आहे नक्कीच कौशल पाहायला मिळतंय कारण पिंट्यासारखी बॅट इथं कल्पितची पाहायला मिळते चांगली बॅट त्यांना ऑफस्टिक वर खेळवली आहे अभिजित पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर दी विकेट मारा करतोय पिंट्यासाठी आहा चेंडू गेलाय गाई 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 हात में गई आणि पहिलाच मोहरा बाद होतोय पहिलाच मोहरा बाद झाला होता तो पिंट्या पाटीलच्या रूपानं अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते अभिजित मोरे कडनं कर्णधार नक्कीच खुश सागर इथे माई स्पोर्टचा कर्णधार सुशील मोरे जास्त जोमात दिसतोय जोशात आहे जोशात पुन्हा एकदा अभिजित चांगला चेंडू कट करतोय चेंडू नवीन फलंदाज आलाय तो विराज सनगरे नॉन स्ट्राइकडे पाहायला मिळतो आपल्याला बॅटर विराज सनगरे चिंट्या एक एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पाठवायचा आहे पहिलं षटक संपलाय पहिल्या षटकानंतर धाव संख्या 1 गडी बाद 4
पहिला चेंडू नो बॉल, विकेटच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानात गडबड दिसते त्या अवधूत शिवलकरची. सराव नाहीये मला वाटते आता. म्हणजे ती एक म्हण आहे मराठीत, नावाजलेली गुरवीन म्हणतात, ते काय पुढे काय मी पूर्ण करत नाहीये. ती रसिक प्रेक्षकांना सगळ्यांना माहिती आहे आणि ते पूर्ण करतील. हा चेंडू मात्र उत्तुंग फटका येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. हो मी झेल बागासपासून सुटतोय. सागर सांगतो, इकडे हॉलीबॉलची सुद्धा मॅच चालू आहे. मला वाटतंय डिक्लेअर एक धाव इथे मिळते केवळ, पण झेल व्हायला पाहिजे होता इथे. पण ही रमजान शेखची टीम आहे. या टीम मध्ये मला माहिती आहे की चमत्कार घडतात. पहिल्या सामन्यामध्ये थोडेसे रमत रमत खेळतात, पण नंतर ते जान टाकतात. म्हणून त्यांच्या टीमचा संघ मला काय रमजान. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर, वाईट बॉलचा इशारा येतोय. रमत रमत जान आणूया अशा पद्धतीची मला वाटतं संघ- स्टिक जरा जवळ ठोकलेले आहेत का, थोड्याशा ऑफस्टिकच्या बाहेर ठोकावे लागणार आहेत. असं वाटतंय कारण ज्या पद्धतीचे गोलंदाजी अवधूत शिवलकरकडनं केली जाते. हा मात्र उत्तुंग फटका, गई 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 बार गई. आणि हा षटकार विराज सनगरेच्या बॅटमधनं या सामन्यातला पहिला षटकार. 2 षटकानंतर धाव संख्या 21. आपल्याला पाहायला मिळते ते संदेश गावडेच्या हातामध्ये. अतिशय अनुभवी असा हा गोलंदाज संदेश गावडे, माहीर स्पोर्ट्स संघाकडून. सुशील मोरेनं विश्वास दाखवलाय संदेश वरती. पाहूया नवीन फलंदाज जो मैदानात आहे, बॅटर आहे तो कल्पित आहे आणि नॉसकडे पाहायला मिळतो विराज. चांगला चेंडू जातो मिड विकेट कडनं, स्वतः कर्णधार सुशील मोरे. आता मात्र त्याच्याकडनं देखील मिसफिल्डिंग केली जाते. मला वाटतं रमजान शेखची ही टीम खरशी गचाळ अशी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. रमजान मध्ये अजून जान बाकी आहे. संदेश पुन्हा एकदा राईट हँड राऊंड दी विकेट मारा करतोय. आता मात्र कल्पित पाटीलला सलामीला आलेला हा फलंदाज कल्पित पाटील 4 धावांवरती खेळतोय. आता मात्र संदेश गावडेकडनं देखील तीच अपेक्षा केली जाते की ऑफस्टिकच्या बाहेर मला वाटते 10व्या नंबरला स्टंप उभा केलेला असावा. 10वा स्टंप असावा तिकडे. काहीशी खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा राईट हँड राऊंड दी विकेट कल्पित साठी. हा मात्र उत्तुंग फटका येतोय कल्पित बॅटच्या बॅट मधनं. मी सागर मागाशीच म्हटलं होतं, बाप से बेटा सवाई. नक्कीच पिंट्या पाटीलचा दम गेल्यानंतर कल्पित आपला दम दाखवतोय. गोलंदाजाला अनुभवी गोलंदाजाला षटकार खेचलाय. पुन्हा एकदा आणि आता मात्र माझी अंपायरला नम्र विनंती आहे की त्यांनी स्टिक काढून जरा ऑफ स्टिकच्या बाहेर ठोकाव्या. नक्कीच नाही, पंचांसाठी व्यायाम आहे. हा, पंचांसाठी व्यायाम आहे कारण सकाळी ते अजून व्यायाम केलेला नाहीये. कारण तर सुशील मोरे टेन्शन आहे, कारण त्याच्या स्ट्रायकर गोलंदाजांकडनं ही अपेक्षा त्याला निश्चितच नसणार आहे. चांगला चेंडू तितक्यात चांगल्या पद्धतीने खेळलाय. मला वाटते कल्पित एक सुरेख अशी फलंदाजी. गचाळ क्षेत्ररक्षण, गचाळ क्षेत्ररक्षणाचा नमुना. अरे फिल्डर कोण आहे बघ, मागच्या टुर्नामेंट त्याने बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड घेतला होता, पियुष पारकर. ह्याच्या खालनं बॉल गेला, त्यामुळे खलीबली वाचली आहे. आता टीम मध्ये निश्चितच खलीबली मारली आहे. खलीबली 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 खलीबली. पुन्हा एकदा संदेश कल्पित साठी ऑफस्टिकच्या बाहेर. चांगला चेंडू तितक्यात चांगल्या पद्धतीचा हा पंच पाहायला मिळतोय. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि फलंदाज रनआउटची खतरा होता, परंतु इथं विराज येतोय क्रीज मध्ये सुरक्षित आपल्या. नाही, फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय तो विराज सनगरे. दुसरा देखील फलंदाज इथं बाद झालाय.
चा दम या मैदानात पाहायला मिळतोय का बघण्यासारखं आहे. पण सुजल मोरे मुन्ना सारख्या फलंदाजाला एवढ्या लेट पाठवण्याचं कारण मला काही कळत नाहीये. अजूनही मास्टर माइंड आहे. त्यामुळे हा त्यांच्या चांगला मनात फटका काय सुशील मोरे झेल खाली चाललंय? जातोय. हो सुशील कडनं हा झेल सुटतोय आणि त्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न. झेल चांगला. सुटतोय, रनआउट सुटतोय. थ्रो चांगला होता परंतु संदेशला कलेक्ट करता आला नाही. गचाळ क्षेत्ररक्षण या सामन्यामध्ये, अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण. पाण्याची व्यवस्था करायची आहे. चेंडू लागलाय त्याच्या. फर्स्ट एडेड किट पाठवायचं आहे डॉक्टर. रिप्लेस थोडासा जखमी झालाय. कमिटी मेंबर्सने याची नोंद घ्यायची आहे की फर्स्ट एडेड किट अजून इथपर्यंत पोहोचलं नाहीये. आता मात्र हा सुंदर फटका पाहायला मिळतोय. झेल खाली अवधूत शिवलकर. झेल सुटलाय. चेंडू येतोय सीमारेच्या वर. 4 धावांसाठी. मला वाटते रमजान शेखची टीम इथं काहीशी गचाळ क्षेत्ररक्षण फाटक घमेल म्हणावं लागतंय. पाटील धाव संख्या 3 षटकानंतर 40. खेळण्यासाठी तयार आहे तो मुन्ना. आयकॉन प्लेअर आहे. बघूया वाघ्याचा हा चेंडू मुन्नासाठी आणि हा चांगला फटका. बघूया क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि झेल सुटतोय. विघ्नेशने विघ्न आणलाय या सामन्यामध्ये. काही म्हणायला हरकत नाही. पहिल्या चेंडूवरती बाद करण्याची संधी होती मुन्नाला आणि गोलंदाज करतोय तो गोलंदाजी आहे प्रशांत पाटील. गेल्या वर्षीच्या सामन्याचा स्पर्धेचा एक मालिकावीर सगळीच बक्षीस त्यांना मिळवली होती असा हा आयकॉनिक गोलंदाज प्रशांत पाटील अर्थात वाघ्या. आता मात्र लेग स्टिकच्या बाहेर जाणार हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव इथे मिळते. मुन्नाने जर सलग 3 षटकार ठोकले तर माझ्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 पाहिजे.
आणि रुपेश पारकर याच्याकडून 200 सलग 3 षटकारासाठी मुन्नाला. बघूया वाघ्याचा पुढचा चेंडू मुन्नासाठी राईट हँड ओव्हर द विकेट. ओहो हा हलकेच दुसऱ्या धावेसाठी धावतायत. थोडीशी पालखीचा सीझन असल्यामुळे पावलावर सुद्धा पालखी नाचवण्याचा प्रयत्न इथे होताना दिसतोय. 2 धावा मिळत आहेत सुजलला, 2 धावा मिळत आहेत माहिर स्पोर्ट्स मास्टर माइंडला. धाव संख्या होते 45. पुन्हा एकदा वाघ्या राईट हँड ओव्हर दी विकेट मारा करतोय मुन्नासाठी. हा देखील चांगला चेंडू, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. चेंडू जातो एका धावेसाठी. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. दरम्यान आमच्या या स्पर्धेमध्ये मुख्य आकर्षण असलेले मुंबईकर इथे दाखल होत आहेत. डगआउट मध्ये संतोष मोरे, सुहास कुळिये, त्याचप्रमाणे भालचंद्र पारकर हे देखील उपस्थित आहेत. पुन्हा एकदा प्रशांत, हा देखील चांगला चेंडू. एक धाव इथे मिळते कल्पित पाटील साठी. बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धाव संख्या आहे 47. 4थं षटक प्रगती पथात आहे. पहिल्याच षटकामध्ये 4 धावा निघाल्यानंतर अवधूत शिवलकरनं सुरुवात केली. दुसऱ्या षटकात 17 धावा, तिसऱ्या षटकात 19 धावा आणि 4थं षटक प्रगती पथात आहे. नक्कीच सुशील मोरेला विचार करावा लागणार आहे पुढच्या सामन्यासाठी. हा पात्रा चेंडू येतोय अवधूत शिवलकरच्या हातामध्ये. आता मात्र कोणती चूक करत नाही आहे आणि कल्पित पाटील जो सलामीला आलेला फलंदाज होता मुन्ना मोरे बाद होतोय. सुजल मोरे नवीन बॅटर येतोय. समाधान मानावं लागेल. दरम्यान आमचे विजयजी मोरे यांचं इथे आगमन होतंय. स्वागत आहे काका या मैदानावरती. पहिल्या इनिंगचा खेळ इथं समाप्त होतोय. पहिल्या इनिंग नंतर धाव संख्या 48 आणि याच्यानंतरचा होणारा सामना कल्पित 11 वर्सेस पंकज स्मृती. सुहास कुळी यांना विनंती आहे की आपण नाणेफेक करायची आहे. जिंकली होती ती
इथे माहीर स्पोर्ट्स संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 48 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावांचं आव्हान उभं केलंय ते मास्टर माइंड संघानं माहीर स्पोर्ट्स संघासमोर. पाहूया क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने सजवलं जात आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल होते ती माहीर स्पोर्ट्स संघाकडनं अभिजित मोरे आणि अवधूत शिवलकर. स्ट्राइक वर मला वाटते अवधूत शिवलकर येतोय. नॉन स्ट्राइकडे पाहायला मिळतोय अभिजित मोरे. 49 धावांचं आव्हान उभं केलंय मास्टर माइंड संघानं माहीर स्पोर्ट्स संघासमोर. याच्या नंतर होणारा सामना कल्पित 11 आणि पंकज स्मृती जी सिनियर खेळाडूंची टीम असणार आहे. मोठे मोठे दिग्गज खेळाडू या सामन्यामध्ये असणार आहेत. मला वाटतंय पंकज स्मृती जर विचार केला तर कर्णधार आहे अजय शिवलकर, प्रकाश नागवेकर, कौशल मोरे, विरेश मोरे असे दिग्गज आपल्याला खेळाडू पाहायला मिळणार आहेत. तर कल्पित 11 मध्ये देखील विचार केला गेला तर रुपेश पारकर सारखा एक अनुभवी असा खेळाडू असणार आहे. पाहूया सेकंड इनिंग इथं सुरू होते. माहीर स्पोर्ट्स संघाचे फलंदाज मैदानात दाखल झाले आहेत. मास्टर माइंड संघाकडे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. गोलंदाजीसाठी धुरा सांभाळतोय तो प्रसाद सुर्वे. होय. स्ट्राइक वरती अवधूत शिवलकर. नॉन स्ट्राइकडे पाहायला मिळतोय अभिजित मोरे माहीर स्पोर्ट्स संघाकडून. आणि मास्टर माइंड संघाकडून गोलंदाजीसाठी धुरा सांभाळतोय तो प्रसाद सुर्वे. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. नो बॉलचा इशारा होतोय पंचांकडनं. त्यामुळे खराब चेंडून सुरुवात होते ती मास्टर माइंड संघाची. नो बॉलचा इशारा येतोय. पहिल्या चेंडूवरती एक अवांतर धाव मिळते. एकही चेंडू काउंट केला जाणार नाही. अवधूत शिवलकरच्या खात्यामध्ये 1 धाव. प्रसाद सुर्वे गोलंदाजी धुरा सांभाळतोय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की एक्स्ट्रा प्लेयर आपल्या इथं डगआउट मध्ये पाठवा. पहिला चेंडू अभिजित पाहूया आणि बाद. प्री हिट होती आणि नक्कीच एक चांगला चेंडू होता. प्री हिट मुळे हा गडी बाद होऊ शकला नाही, नाहीतर गडी बाद होण्याची संधी होती इथं. आता अवधूत शिवलकर स्ट्राइक वरती आहे. पाहूया 49 धावांचा डोंगर रचला होता तो मास्टर माइंड संघानं. इथं पोट टेकवत का होईना पण मकरन मोरेनं सुंदर अशी क्षेत्ररक्षण इथं केलंय. मला वाटते ती जागा जी आहे ती रोलर फिरवणाऱ्यांसाठी आहे. कव्हरची जागा जी मगाशी आपण पाहिलं तर पिंट्या पड्याळ तिथं उभा होता. आता येतोय तो मकरंद मोरे. पुन्हा हा मात्र खराब चेंडू. या खराब चेंडूचा फायदा उचललाय अभिजित मोरेनं. अभिजित मोरे जशास तसं उत्तर देताना पाहायला मिळतोय. त्यामुळे इरादे स्पष्ट आहेत माहीर स्पोर्ट्स संघाचे. 49 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर प्रतिउत्तर चांगल्या पद्धतीने देत आहेत ते माहीर स्पोर्ट्स. हा मात्र चांगला चेंडू होता. समजला नाही तो अभिजितला. चेंडू जातोय निर्धाव. कल्पित पाटील विकेटच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. धाव संख्या होते 10. मला वाटते 3 चेंडू झाल्यात. 4 चेंडू झालेत या षटकामध्ये. पुन्हा एकदा प्रसाद राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय.
हा शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं षटकारासाठी. आणि अभिजित मोरेने इथं तमाशा सुरू केलाय. रमजान शेखची टीम आहे. मी म्हटलं होतं रमत रमत गमत गमत का होईना पण जान ते टाकतात सामन्यामध्ये. आणि षटकाराची आतषबाजी अभिजित मोरेच्या बॅटमधनं पाहायला मिळते. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू येतोय क्षेत्ररक्षक मुन्ना मोरेच्या हातामध्ये. आणि फलंदाज इथं बाद होतोय. मात्र अभिजित 2 षटकार खेचले होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर धाव संख्या पाहायला मिळते आपल्याला 1 गडी बाद 16. इथं गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदान देतोय प्रशांत जो मागच्याच पर्वाचा पर्व नंबर 2 चा मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. असा आयकॉनिक प्लेअर नक्कीच एक चांगली सुरुवात प्रशांत पाटील करतोय का हे पाहण्यासारखं आहे. एक चांगली सुरुवातीनंतर अभिजित मोरेनं आपला विकेट इथे गमावले. पाहूया सुजल मोरे राईट हँड ओव्हर दी विकेट राऊंड दी विकेट मारा करील अवधूत शिवलकर साठी. वैयक्तिक खात्यामधला दुसरा षटक घेऊन आलाय तो सुजल. समोर आहे तो अवधूत शिवलकर. पाहूया 10-12 पावलांचा रन. 55 क्रॉस करा. चेंडू फेक करतोय. चांगला चेंडू आणि गचाळ क्षेत्ररक्षण केलं जातं इथं. वेदांत मोरेच्या हातामधनं हा चेंडू सटकलाय. सुजल पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. 10-12 पावलांचा रन अप राईट हँड राऊंड दी विकेट. समोर फलंदाज प्रशांत पाटील आणि पहिला चेंडू पाहूया. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. फॉर्म अजूनही कायम ठेवा. तर पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय. दुसऱ्या चेंडूवरती पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण स्वेरलेकडे केलं जाते. दरम्यान 1 धाव इथे मिळते. मला वाटते प्रशांत तोच फॉर्म घेऊन याही सामन्यामध्ये उतरताना दिसतोय. रमजान शेखची टीम अतिशय चांगल्या पद्धतीची सुरुवात म्हणता येईल. धाव संख्या धावफलकावरती धाव संख्या होते 22. हा मात्र उत्तुंग फटका पाहूया मकरंद मोरे आणि सुंदर असा झेल टिपला एका हातामध्ये सुजल मोरेनं. कोणताही कॉन्टॅक्ट नाही दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये. खरं तर हा झेल मकरंद मोरेच्या हातामध्ये जात होता परंतु झेल टिपला त्यामुळे कर्णधार काहीच बोलणार नाही. झेल सुटला असता तर मात्र हंगामा इथं मचावला असता. मात्र यात काही शंका नाहीये. पाहूया नवीन बॅटर मैदानात आलाय स्वतः कर्णधार सुशील मोरे. पाहूया कशा पद्धतीचे स्ट्राईक तो करतोय. कशा पद्धतीचा खेळ पुढे चालवतो हे पाहण्यासारखं आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि नक्कीच एक चांगली सुरुवात इथं आपल्याला माईल स्पोर्ट संघाकडनं पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा सुजल मोरे सज्ज होतोय. राईट हँड राऊंड द विकेट. समोर आहे तो सुशील मोरे.
चांगला चेंडू खेळलाय उत्तुंग फटका, परंतु एका धावेसाठी. ज्या पद्धतीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे या सामन्यामध्ये माहेर स्पोर्ट्स संघाची, जर विचार केला तर धावसंख्या चेस करण्याची क्षमता या संघामध्ये आहे. 49 धावांचं महाकाय असं आव्हान आहे आणि त्याचं प्रत्युत्तर देताना दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या होते 23, म्हणजे अजूनही 26 धावांची गरज आहे ती विजयासाठी. म्हणजे सामना अर्ध्यामध्ये आलाय आणि अर्धी खिंड लढवल्यानंतर पाहूया विजयाच्या दिशेनं कोणता संघ आगेकूच करणार आहे. पुन्हा एकदा राईट हँड राऊंड दी विकेट, सुजल मोरे. चांगला चेंडू बीट झालाय फलंदाज सुशील. कोणती धाव इथे मिळत नाही. दुसऱ्या षटकाचा खेळ इथं समाप्त होतोय. दुसऱ्या षटकानंतर धाव संख्या 2 गडी बाद 23. या षटकामध्ये केवळ 7 धावा दिल्या त्या सुजल मोरेनं. पहिल्या षटकामध्ये प्रसादनं 16 धावा खर्च केल्या होत्या. पाहूया तिसरा गोलंदाज पाहायला मिळतो विराज सनगरे. पहिला चेंडू प्रशांत अतिशय सुरेख झेल टिपलाय. प्रशांत सनगरे जो ठरणार होता खलनायक या सामन्यामध्ये. विकेट मिळवलं ती प्रशांत पाटील जी जो या सामन्यातला खलनायक ठरू शकला असता. नवीन बॅटर मैदान येतो मला वाटतंय लतिक वारेकर. एक चांगला झेल टिपलाय तिसऱ्याकडे. मला वाटते घोषित रक्षक कोण आहे? चेंडू जातो निर्धाव. हेमंत खांडेकर. काय हेमंत खांडेकर झेल टिपला होता मगाच्या चेंडूवरती. 2 चेंडू अतिशय सुरेख कशा पद्धतीने टाकले ते विराज सनगरेनं. सामना अतिशय चुरशीचा होतोय. पाहूया झेल खाली पुन्हा एकदा आणि पंकज नागवेकरच्या हातामधनं अंड सुटलाय आणि म्हणे हा बोरवलीमध्ये खेळायला येतो. धावसंख्या होते 24. तिसऱ्या षटक प्रगती पथात आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुशील मोरेसाठी. पाहूया उत्तुंग चेंडू खेळलाय आणि झेल टिपलाय इथं सुजल मोरेनं आणि सुशील मोरे तंबूत परततोय. उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. षटकार चौकार खेचण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. 24. यानंतरचा होणारा सामना कल्पित 11 वर्सेस पंकज मोदी. अतिशय सुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्रिकेट प्रेमींना एक पर्वणी असणार आहे. सिनियर 11चा हा संघ पंकज मोदी. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय तो माहेर स्पोर्ट्स संघाकडून साहिल कोलगे. चेंडू एका धावेसाठी जातोय
अतिशय चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल विराज सनगरेची, कारण ज्या पद्धतीने त्याने जखडून ठेवलंय फलंदाजांना. जे मोहरे होते अतिशय महत्वाचे फलंदाज बाद करण्यात त्याला यश मिळालं. सुशील आणि प्रशांत मोरे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पाहूया एका धावर समाधान मानावं लागेल. पाहूया रनिंग घेतली गेली, थ्रो गेला चुकीचा. त्याच्यावर 2 धावा इथं मिळाल्या आहेत. पंकज स्मृती संघानं नाणेफेक जिंकली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आमंत्रित केलाय कल्पित 11 संघाला फलंदाजीसाठी. 3 षटकाचा खेळ इथं समाप्त होतोय. 3 षटकानंतर धावसंख्या होते 27. 4 गडी बाद 27. विराज सनगरेनं अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. 4 धावा देत 2 गडी बाद केलेत. या स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅप असणार आहे आणि एक पर्पल कॅप देखील इथं असणार आहे. त्यामुळे जो जास्त गडी बाद करणार आहे त्याला मिळणार आहे पर्पल कॅप, आणि जो जास्त धावा उभ्या करणार आहे त्याला मिळणार आहे ऑरेंज कॅप. पाहूया नवीन गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आलाय. कोण रे? चांगला चेंडू. गोलंदाज विराज पंकज नागवेकर. पहिला चेंडू अतिशय चांगला टाकलेला हा बाउन्सर असा चेंडू. कोणती धाव इथं मिळत नाहीये. पुणे त्या वारेवाडी पॅव्हलियनकडे राईट हँड ओव्हर दी विकेट मारा करतोय लतिक वारेकर साठी. हा मात्र उत्तुंग फटका. सुजल मोरे पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षक. सुजलने हा टिपलेला मला वाटतं दुसरा झेल आहे, तिसरा झेल या सामन्यातला. झेल टिपल्या ते सुजल मोरेने या सामन्यामध्ये, आणि 5वा झेल टिपला होता तो नो बॉल होता. भालचंद्र पारकर यांच्याकडून बक्षीस आलं होतं, पण पहिल्या चेंडूवरती बाद होतोय. झेल सुटला इथं प्रसाद सुर्वेकडून. धावसंख्या होते 28. नवीन बॅटर आहे प्रशांत मोरे, जो नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय आता आपल्याला. साहिल कोलगे पुन्हा एकदा. पंकजचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पंकज नागवेकरची पाहायला मिळते आतापर्यंत. या षटकात एकच धाव त्याने खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी म्हणता येईल मास्टर माइंड संघाकडून. जर प्रसाद सुर्वे सोडला तर एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुजल, विराज आणि पंकज कडून. आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तिथं. रमजान शेखची टीम पूर्णपणे ढेपाळताना दिसतेय. फलंदाज मैदानात दाखल होतोय तो पियुष पारकर. पहिल्या चेंडूवर जर पियुष पारकरनं षटकार खेचला तर भालचंद्र पारकर यांच्याकडनं रोख 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पियुष पारकरनं जर षटकार खेचला तर रोख 100 रुपयाचं बक्षीस आलंय ते भालचंद्र पारकर यांच्याकडून. पंकज पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर दी विकेट पियुष पारकर साठी. मारणार होता षटकार, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव, आणि मला वाटतं इथं विजयी होतोय तो मास्टर माइंड संघ.
विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारा सामना कल्पित 11 वर्सेस पंकज स्मृती. पंकज स्मृती संघाने नाणेफेक जिंकले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय